समाजकारण जाहीरपणे रस्त्यावर आणि राजकारण मुत्सद्दीपणे चार भिंतीत केलं पाहिजे असा सर्वसाधारण नियम. परंतु या नियमाला अपवाद ठरले ते भाजप नेते आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण. समाजकारणाची जाहीर वाच्यता करायची नाही, कारण ते दाखवण्यासाठी नव्हे तर कर्तव्य म्हणून करायचं असतं. तसेच राजकारणात देश आणि पक्षनिष्ठ राहून दिलेली जबाबदारी कार्यकर्ता म्हणून स्वतःच्या खांद्यावर उचलायची आणि न्यूज सायकलमध्ये न अडकता आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडायची, हीच रवींद्र चव्हाण यांची ओळख. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचे संस्कार रवींद्र चव्हाण यांच्या मनावर बिंबले आणि त्यातूनच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हा रवी नावाचा दादा माणूस उदयाला आला. याच रवींद्र चव्हाणांच्या गेल्या 25 वर्षातील प्रवासाचा मागोवा आपण आजच्या व्हिडिओतून घेऊया. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे संजय राठोड. राजकारणात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम 2002 साली रवींद्र चव्हाण यांची भाजप युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 2005 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून ते नगरसेवक म्हणून विजयी झाले. पुढे 2007 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेत स्थायी समिती सभापती पदावर ते विराजमान झाले. 2009 मध्ये नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून रवींद्र चव्हाणांनी दणदणीत विजय मिळवला. पुढे 2009 नंतर 2014, 2019 आणि 2024 असा डोंबिवलीच्या आमदारकीचा विजय चौकार त्यांच्या नावे नोंदवला गेला. या दरम्यान 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. तसेच रायगड आणि पालघर या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनी सांभाळली. 2016 ते 2019 दरम्यान महाराष्ट्र सरकारमधील बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 4 खात्यांच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते कोकणातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे आमदार ठरले. पुढे 2020 साली भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर 2022 साली स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले. सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 2 खात्यांचा कार्यभार तसेच सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची धुरा रवींद्र चव्हाण यांनी सांभाळली. रवींद्र चव्हाण यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीत आनंदाचा शिधा, रेशन आपल्या दारी सारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी महाराष्ट्रात पायाभूत सेवा सुविधांची क्रांती घडवली. मुंबई गोवा हायवेशी निगडीत केंद्र आणि राज्य शासनाचे विविध विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, बाधित क्षेत्रातील संबंधित भूधारक, वित्तीय संस्था, कंत्राटदार यांच्याशी समन्वय साधून वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या महामार्गाचे सर्वाधिक टप्पे विकसित करण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जवळपास 92,000 कोटींचे रस्ते आणि पुलांची कामं करण्याची किमया रवींद्र चव्हाण यांनी घडवली. या काळात 23,886 किमी लांबीचे रस्ते आणि 1,054 पुलांचं बांधकाम पूर्ण झालं. तर 29,041 किमी लांबीचे रस्ते आणि 1,797 पुलांचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. यासोबतच जवळपास 34,000 कोटी रकमेच्या शासकीय इमारतींचं बांधकाम आणि नूतनीकरण केलं. यात प्रामुख्यानं न्यायालये, प्रशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृहे इत्यादींचा समावेश आहे. रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, विमानतळ यासारख्या 22 पायाभूत सुविधांची उभारणी आणि देखभालीसाठी रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं. यासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील 12 प्रमुख रेल्वे स्थानक परिसरांना आता विमानतळाचा लूक मिळालाय. ती संकल्पना देखील रवींद्र चव्हाण यांचीच. श्रीराम जन्मभूमी दर्शनासाठी महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी शरयू नदीजवळ अंदाजे 9,500 चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या 12 मजली अयोध्या महाराष्ट्र भक्त निवासाचं जमीन अधिग्रहण आणि भूमिपूजन रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातच झालं. काश्मीर सफरीवर जाणाऱ्या पर्यटकांच्या मोफत निवास सुविधेसाठी काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय रवींद्र चव्हाणांनी घेतला. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थयात्रा असणारी अष्टविनायक यात्रा केवळ 1 दिवसात करणं मंत्री चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नांनी शक्य झाले. यासोबतच महाबळेश्वर तालुक्यातील श्री उत्तेश्वर मंदिर, कारल्याचं श्री एकविरा आई मंदिर,
खिद्रापूर येथील श्री कोपेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरांचं जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्याचं काम त्यांनी केलंय. रवींद्र चव्हाण कट्टर सावरकर भक्त आहेत. मॉरिशस महाराष्ट्र मंडळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा स्थापन करण्यासाठी त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. तसेच गेली 11 वर्षे डोंबिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान इथे स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड ज्योत प्रज्वलित आहे. रवींद्र चव्हाण यांनी मंत्री म्हणून असंख्य कामं केली. सार्वजनिक बांधकाम आणि अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या दोन्ही विभागांचं डिजिटलायझेशन त्यांनी घडवलं. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी संघटन पर्व प्रदेश प्रभारी आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष या पदांवर रवींद्र चव्हाण कार्यरत होते. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटन पर्व अभियानाच्या माध्यमातून जवळपास 1.5 लाख सक्रिय सदस्य आणि तब्बल 1.5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीच्या ऐतिहासिक कामगिरी नोंद झाली. कामगार वर्ग आणि सर्वसामान्यांच्या समस्या सोडवत रवींद्र चव्हाणांनी त्यांचा विश्वास जिंकला. याचाच परिणाम म्हणून इंडिगो एअरलाइन्सच्या 2,000हून अधिक कर्मचारी आणि तब्बल 29,000हून अधिक माथाडी कामगारांनी भाजप परिवारात प्रवेश केला. शिवाय काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे, शेकापचे माजी आमदार पंडित पाटील, माजी क्रिकेटपटू केदार जाधव यासारखे राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वात भाजपमध्ये दाखल झाले. डोंबिवली शहर हे घर आणि डोंबिवलीकर हा परिवार या भावनेतून चव्हाण यांनी डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार उभारला आहे. डोंबिवलीकरांचे कलागुण आणि क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी अनेक गुणगौरव सोहळे आणि विविध उपक्रम ते सातत्याने राबवत असतात. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना विचारधारेशी एकनिष्ठता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर गेल्या 25 वर्षांमध्ये रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असा प्रवास केलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.